अव पुष्पा, पाय मी तो अंगच येऊन राहील. म्हणलं आता आपल्याला मंजूच्या घरी झालं की न बाई. हो ना, तुम्ही म्हणा ना मग साड्या आणायचो इनबाईसाठी साडी घेऊ मंजूसाठी. काही चालता मग चला ना, मा काय रिकम्पनच आहे. हो, मी जात नाही आता 2-3 दिवस वावरात. आता कसं आहे या आता जास्त दिस नाहीत आपल्याजवळ. मग आज दही पारूनच जाऊ, साड्या घेऊन येऊ, ते सामान आणू. मी लिहायला लावलं मग मायाला आधी आधी ना चिठ्ठीच कर म्हणलं तिले. कसं बारकाची सवर याची याद राहिली पाहिजे. तर ते घेऊन येऊ माय समज. का हो म्हणलं पुष्पा, हाय पाय ते गंगा आहे महागाचं होती अन मंजूच्या घरी गंगा आहे लग्नात तिले जायली आहे. उगाच 2-2 3-3 गंगाळ पडतात. काही नाही काही नाही. एवढे का वापरायत येतात का? आता एकटीच आहे ते तिच्याच लग्नातलं तिले जाई आहे. मा काय म्हणणं आहे मग गंगाळ घेतलं नाही समजा ताटच घेतलं, प्याला घेतला, गळवा घेत पाय धुवायला तर चालत नाही का? नाही हो माय बाई. हो आता तुमचं बरोबर आहे, तिले 2-2 होतात घरात डबल डबल भांड होते घाशाले. पण ते शेवटी सकाळी तिच्या घरचे म्हणतील ना, तिच्या सो म्हणीन ना महाग आहे म्हणून पैसाच पाहिला मला गंगा आणलंच नाही असं होईन ना. जाऊ द्या ना माय, घे ना का लय खेप घ्या लागते जीवनात एकदाच करणं. डबल काय जा लागते यायले पाय धुवाले एकच दादा ना. जाऊ द्या ना, 2 होतीन वस्तू का वाया जाते तसं म्हणतं काय. हो माय जाऊ दे बाई घे. नाही तर कसं आता 1,500-2 हजार लोक काही स्वस्त होत नाही गंगाळ, महाग होईन पण स्वस्त नाही होत. मॅ म्हणलं त्याच्यापेक्षा डबल बोल तर दुसरं काही घेतलं असते का परी. नाही का आले हो माय बाई, राहू दे जे हाय करा. कायलेच नाही नाही हे हाय ते हा आपण करा चांगला विचार समोरच्यानं नाही केलं तर जाऊ दे. काय करा लागते नाव टाकून ये का परी. तिला नाव काही टाकलं नाही, तुला कोणाला आंदन गिंदन द्यायचं असलं देऊन पुढे मग काय. मग एकदम मंजूच्या हिराजोट आली की मग काय हाय. नाव टाकलं तर उलट ते कोणाला देऊ शकणार नाही. नाव टाकू एका परी. मंजू, मंजू हा आई थांबा 2 मिनिटं आली, बाथरूम आहे. हा हा ये. हा काय म्हणतो ते आई. अहो बाई मी काय म्हणलं आता अनास करण्यान तो आई येऊन राहिली काकून राहिली तर म्हणलं आपल्या इकडून बी तेले चांदीचे करंटे दे ना मग. नाही साडी एक चांदीचा करंटा द्या म्हणलं. हे पाय माझोळ 2 करंट आहेत. आता आपलेच गोट. तू ते आता जाशील की डाळ्या आणायला त्याले 10 वाजते उजवून आण. आता चांदी किती महाग झाली, कधी घ्यायला पुरतात का मग आहेत. आणि तुले लग्नात येलाय तसंही नाही घेतो नाहीत, नाही तर तुले देत होती मी ते. पण माझं येत ना आता तसेच पडेल. हे पाय ते उजवून आण. मग एक तो आईले आणि एकला घेतो काकुले देऊन येईन. साजरं वाटते वानात. इनी घरी गेलो माय इनी चांदीचे करंडे दिले. कशाला आई राहू द्या ना, साड्या दिली झालं. नाही व आता आपण कोणतं इकत आणून राहिलो हाय ना. आता तुले लग्नात कोणी येलायत मग तुले काय गरज नाही. साजरं वाटते आता लोकांना देऊन राहिलो, आपल्या सोयऱ्याला देऊन राहिलो आपण. फक्त ते त्याची किती पालिश केली आता जुने आहेत पण ठेवून ठेवून तशी ते काळे पडतात. घरी घासले इतके साजरे निघणार नाहीत. दुकानातून पालिश काढले की नाही मस्त चमकतात, नयच वाटतात. आता मी बसली तर ती वातावरण माझ्या डोक्यात आलं. मी आणलं असंच करायला लावतो. चाल दाखवू तुम्ही तुले पायनं नसात ना, फक्त ते ठू 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 काळे पडले. पालिश करून मागतली की नाही मस्त देते. हे असेच माल्या जवळ की नाही हे होते हातातले ते मनगोट्या होत्या लसाची गोट. तर एकदा मी अशा उजाटून आणल्या होत्या आणि दिलत्या एका ठिकाणी माहिती दिलेले. तुला सांगतो ते देतात सोनार उजटून देतात ना. हो देतात आई माहिती आहे, मलाही देतात उजटून देतात तर माहिती आहे. मी तर म्हटलं नाही तर राहू द्या ना, कशाला भल्ली चिकट आहेस हो. कशाला कशाला वाले हल्ला देऊन राहिलो काय तुला आईले तो काकूलच तर देऊन राहिली माई तरी बी नाही म्हणतो दे. तुला काय कळते साजरं वाटते मग. आता कोण काय त्याला स्पेशल बोलावत होतो हळदी कुंकाले त्याच येऊन राहिल्या एवढा खर्च करून एवढा टाइम काढून. आपलं बी काम आहे. कोई चालली साड्या आणायले, साड्या आणजो काय नाही तसं करते का आपण 2 जण चालतं काय. आई मी त्याला म्हटलं आज दुपारी चाललो होतो आम्ही, मग आपण जाऊ. मी सांगतो मग त्याला जाऊ दे नाही जाय. मग त्याला म्हटलं काय जा जाय बरं. दोघं जण गाडीवर जाता भरकन गाडीवर येता. चालते मग जाय. मग सुद्धा चालतो मी ते काढून देतो. तू ते खंडे बी उजवतो ना आणि लागी त्याले ना ती हे माग त्याच्या ते पाकिट आपल्या या शिववाल्या जोडत जाय तो पाकिट देते.
पाकिटा सहित दिले की नाहीच वाटतात. बर आहे. ये मग मी काढून ठेवतो ते. बापरे, आईले सांगा लागीन बाई, मैसू चांदीचे करंडे देऊन राहिली त्याईले. मला आईले म्हणा लागीन चांदीचे करंडा आणजो म्हणून. नाही तर मै सासू देईन आणि मला येणारच नाही. चांदी किती महाग झाली, केवढ्याचा होईन व चांदीचा करंडा. का बाई लय खर्च होते बाई मा बाबाचा. किती सण येतात काय माहित बाई लग्न झाल्यावर. लग्नाचा खर्च एवढा मोठा मा बाबाने क्या तरी 12 महिने झाले तरी सणाले सण पुरूनच राहिला. हे करा ते करा ते करा हे करा. काय बाई लय खर्च होते हो माया मा बाबाचा. मा बाबा किती मेहनत करतात. माझी आई वावरात जाते आणि किती मोठा खर्च होते. आता अति आहे ना, काही नाही ना काही नाही, एका दिवसाची मोठेपण ना, आणि किती मोठा खर्च होतेचा. पण नाही करतीन तर चांगलं वाटत माय, कराच लागते. जाऊ दे आता. आता माई सासू त्यात चांदीची करंडी देऊ राहिली माय. यायच्या जोड आहेत, हे उजून देतात. मला आई जोड कुठचा, माय ते इकच घ्या लागीन आता. आता चांदी किती महाग झाली. माझोड आहेत 2-2, पण दिवशी माय बाई नाही बाई माझोडचा नाही देत. सासू ओळखीन, माझ्या सासूला माहित नाहीत का माझोड आहेत 2. आज न सकाळ माहीतच होईल. नाही बाई माझोडचा नाही देत माय. मला आईलेच सांगतो बाई, आ म्हणतो आता. बाई मंजू, हे पाय हे 2 अटी ठेवतो, इकडे ये. हो आई आली ना. बापरे छान आहे, मोठा मोठा आहे. राहू द्या ना आई तुम्हालाच. आपण त्यांना साडी आणि तिळगुळच देऊ ना आई. मन शांत काही दुसरं वाहन आणते. चांदीचं कला देता, चांदी किती महाग आहे. का मोठ्या बाई बेसनाचेच लाडू करता का मग? बेसनाचे लाडू आणि चिवडा नाही, मग काय करतो व दुसरं? बेसनाचे लाडू बरे विकत नाहीत काही नाही. साजरं 2 किलो बेसन आणायला लावलं मी कोण मायाले. लाडू करू भर आणि चिवडाचू. दुसरं काय करतं मग? ते टायतल्या लोकायले बाहेर फरायचं दे म्हणे. मंजूचा फोन आलता. मंजू म्हणे आई फराय शिल्लक आणजो म्हणे. समजे माई सासू म्हणे या टायतला बोलावणार आहे म्हणे, तर तेले म्हणे फरायचं दे. तिच्या काय मागच्या वर्षी देराचं काय जेठाचं माय कोणाचं लग्न झालं काय माहित बाई त्याच्या वाळ्यात, ते सांगे गोठ. तर म्हणे जे सासून आणलं होतं तर फरायचं आणलं होतं, लागे वाना आणलं होतं म्हणे समजे. का हो मग पुष्पा, या बाकीच्या बाल्या काय द्यावं वाना मग त्याच्या इकडल्या बोलावीन ते बाई. ते काही देता येते ना बाई, काही वाट्या गिट्या देऊन दो. मी तर म्हणतो हे बा, हे काय घरी करत बसता, त्याच्यापेक्षा मस्त तो नाजूकचं हॉटेल आहे की नाही, नाजूकच्या हॉटेलात रेडीमेड चिवडा भेटते साजरा. मस्त चिवडा करून देते तो, शेव करून दे, सारस करून देते ना, त्याच्याकडून घेऊ ना करून. आणि जाऊ आता घेऊन येऊ वाट्या गिट्या काही. अरे त्याच्यापेक्षा घरी म्हैसूर पाक करा ना. काकू म्हैसूर पाक करणं दिवाळीच्या वेळेस किती चांगला केलता. हो बाई माया, ते काय उसाक केलता ना वाटी भऱ्याचा. एवढा मोठा करा लागते, चुकला गिकला तर नाही माय बाई. कर ना काकू, चुकला तर घरी येऊन घेऊ आपण. चांगला झाला तर सांगा नाही जा, मी येऊन राहिली ना. त्याला काय काम आहे बा. येतो आई मी, तू अशीच करत राहता. येऊ दे ना मला. मंजूताई नाही म्हटलं ना ये म्हणून, तू कोण नाही का सांग बिचारे पुष्पा. आता या पोरीचं काही काम आहे का? उगासले कपड्याला त्याचं घर नाही का? हे सगळ्या करून नेले की समोरच्याला डॅस लागते की नाही 100-2 रुपये हातात, किंवा म्हणाच लागते की नाही येले डरेस घ्या. काही काम आहे का हिचं? तो सुभासही नसला नाही, मी येतो सांग हे पोही तशीच. आता हे लहान आहेत का घोडे? लहान लेखले तर वेगळी गोष्ट. आता येईल सांगून याचं काम आहे का? तूच सांग मला आता. सांग वाटते का? आम्ही येतो, मी तोंडाने सांगीन मला कपडे घेऊ नका बापा, त्यासाठी मला येऊ ना देत जाय. तशीच येतो. कुठे चालली बा पुष्पे? आता तुम्हाला सांगलं नाही का, मोठ्या बाई संग चालली ना मी सामान आणायले. मंजूच्या घरी जावं लागते तर सामान आणा लागते, तर ती चालली मी. घरीच थांब जा, जाऊ नका कुठे. आता बरं नवीन शाळेत स्वयंपाक करायला त्याला जेवायला लाव जा. तो कुठे गेला? शाळेत नाही जाईल का तुझं कोण? असं हो माते कसं गेला. हो बरं त्याला जेवायला ना मग मी. हो जाय तू जाय. तू जेवली का? हो मी खाल्लं उलसं जेवली मी. ती कोणाला जेनच आता इतकं सकून थकत नाही. बरं जातो मी. पाय जा आता, काही शिल्लक धंदा करून मुकाट्यानं तुम्ही जेवा, मुकाट्यानं बसेल राहा. मी काय काही करतो माय, मला काय घेणार का? होईल आहे सबा मला होईल आहे, जे राहायला असेल ते पडत तसंच. येतो मी. चालली का? हो जातो मग घेतले का पैसे? घे ना, तू साडी घेतो म्हणून घे ना. मग गिनीच्या घरी जायला लागते तर. नाही राहू दे. काले गंमत केली मी तुमची, मन पाहिलं काले मला काय साड्या का नाहीत काय? गंमत केली ती, मजा केली मी. प्रणवसाठी पाहिजे एखादं भेटलं टी शर्ट आणि नाही बाई
झालं होतं. आता तर माहिती एवढं मोठं सायनाची लिस्ट आहे, तेच तर घेणं झालं तर झालं. चला मोठ्या बाई, चला म्हणलं. जेवली का मा तू? नाही रे, जेवली नाही मी. चल ना तू, जीव ना आपण दोघं माहिले का. तू धुआंग अंग धुतलं का राहिलं चाल. नाही धुतो मी अंग आता. मी सकाळून गेलो वावरात. आता अंग धुतो मी. मग जीव मग थांब मग. कुठे चालली? अंग धुवायला पाणी देतो ना तुले. राहू दे, घेतो मी. घेतो मी, करतो. बस तू. मग जेवण कापून. काय रे पांडू, तिनं तुले मागले होतं काही नाही. आता काय म्हणस तू तुले घेणं. मग काऊन नाही दिलं ते तिले? त्या पैशासाठी तिले बोलच नाही अजूनही. आता तिनं हरवले का ते पैसे म्याच दिले, आता ते देऊन म्या केलं ते नुकसान. तिला काय आलं तू म्हणतं? नाही हो मा. आता तिला काय म्हणून फायदा काय? कोणालाच नाही म्हणत मी. तिला म्हणलं साडी घे म्हणलं. त्याला चालले ना मंजूच्या घरी. म्हणलं मग घे. नाही म्हणे ते. माय मंजूच्या घरी काय चालले? पुष्पीने सांगले नाही मला. सांग. पुष्पी तर म्हणे आम्ही काही सामान आणायला चाललो. ओही आहे खोटी. मंजूच्या घरी गेली मला सांगली. काय करतात काय सांगा माय. लवकर निघा ना. पुष्पा काय ऐकून राहिली मग, चाल ना मग. हो ना आतेबाई आली ना. तुम्हाला काय अंग धुतलं अन बसले. नाही साडी घाला म्हणून म्हटलं, ते ना ऐकून राहिले तुम्ही. अशा आता रोजच्या शिवरच जाता का आता त्याच्या घरी? हा साड लागते का? नवीन साडी घाला ना. तिच्या घरचे बनतीन की बुडीले साडीच नाही. बदला ना माय साडी. नईन घाला ना. नईन सोयऱ्याच्या घरी चाललो. नईन पहिल्यांदा चाललो असंच. हा अरे तुला काय झालं सांगितलं ना, पसरा करू नको म्हणून. आपल्याला गावाला जायला लागते ना, घरीच ठेवेन तुले. राय तू घरी तो बाबाजवळ. कल्ला नको करू. हमेशा बायला लेकराले खाव करत राहते नाही रा. लेकरू आहे काय करते करू दे. ये रे बाबू इकडे, आपल्याला गावा जायला लागते ना बा. ये इकडे. नको लागू तिचे. करू दे तिला त्याचा कोणता थंडा करते तर. झालं आजी, चाल ना, आपल्याला गाडीत बसायला ना. गाडी आली ना. आली का गाडी? चल आपण जाऊन बसू दोघा नाती. येते आपस तुही माय मागून. काय सांगा बोरा बिस्तारा गुंडाळून तर तिथं. अमाय निघाले आहोत. एखादी थैली तर घेऊ लागत आहे गाडीवर. का रे आपले ना तर बाबाला बोला बरं. इथं तर घ्या म्हणा. 3 थैल्या झाल्या माझ्याजवळ. काय घेतलं होते 3 थैल्या भरून? सांग काय करा. आता बाई तिळगुळ घेतलं. आता पण आपण मंजूच्या घरी चाललो तर तिळगुळ घेसान ना का. तिळगुळ घेतलं. लागे ते फायचा एक डब्बा बी संध्याबाईनं माझ्याजवळच दिला. लागे आपल्या कपड्याची बॅग आणि मंजूचे कपडे, त्याची सासूची साडी ते सामान तिथं थैली आहे. 3 थैल्या झाल्या ना. एखादी तर घेऊन गाडी लोक. ये जे बाबा इथं ते जाऊन बसले. आण वजे दाखव. आण मी घेतो एक. पुष्पा चाललं बाई, झालं नाही का बा? हो मोठ्या बाई आलो. चला त्या बाई आल्या दारात लागे. चल पण गिर बाबू एक थैली. ती मला जो मी तर सबंध घेतो. दे लवकर लवकर, गाडी चालली जाईल नाही का. आपल्याला मंगीच्या घरी जायला लागते ना. किती वाजता येतात हो? तुम्ही निघून तर येणलेले 3-4 तास झाले. सकाळी 9 वाजताच तर फोन आला काकाचा की निघाले म्हणून. हे बाई इथं 12:30 वाजत आले, अजूनही नाहीत आल्या. काकूच्या फोनवर फोन लावला, काकूनं फोनही नाही घेतला. का काकूनं फोन आणला की नाही आणला? काकाला विचारू का? जाऊ दे. आता काकाला फोन लावला तर काकाला टेन्शन, अजून पोचलेच नाहीत का हे. थांबतेच त्यावेळ वाट पाहते आणि मग 1-1:30 वाजता काकाच फोन करते की काका हे आले का नाही. त्याचं येतील आता एवढ्यात. हो हे माया नाही तर सुभाष हे रस्त्यात काहीतरी उतरले असतील. हे द्या आम्हाले ते द्या आम्हाले करत. आता काय सोबत काकाही नाहीत आणि बाबाही नाहीत. हे का आईले न काकूले काय ऐकतात? अरे काय धीरे धीरे जातं का? वाट पाहता पाहता डायरेक्ट सांगडूत लोक. आ? हो माझा तर बस चालला ना. मी खरंच जातो. पण जाऊ दे ना, आता माझ्या माहेरचेच तिकडे येऊन राहिले. मी काय करू तिकडे जाऊन? हो आता काय बाप्पा, एक जण तर लयच खुश आहे. आता काय बाप्पा, आई येऊन राहिली, भाऊ बहीण काकू नाजी सगळेच येऊन राहिले बाप्पा. आता काय बाप्पा, एका जणाची जास्त मजा आहे. मजा हो मजा आहे मग. मजा नाही तर काय तर. आता तुम्ही कुठे चालले? कुठं नाही, येतो इथून बाहेरून. काय करू मी घरी येत आहे. तर काकू येईन, तोली आई येईन, म्हणतीन जवळ भाऊ घरी. ते काही कामा बिमाला जातात की नाही जात. त्यांनी असं वाट पाहिजे ना की मी लय बिजी माणूस हवा, मी घरीच असतो, मी कामच करतो. आता 2 दिवस मी घरीच थांबत नाही. सकाळी लवकर स्वयंपाक करत जाय, यांना जावं लागते म्हणून. हा मग पटकन जात जाईल आणि तिकडे तुम्ही वावरात जाऊन बसायच जाईल. नाही तर मग शाळेजवळ जाऊन बसून राहायचं जाईल. गेले कामावर. हा काय म्हणीन तू आई तू काकू म्हणीन की पाहुणा घरीच असते पडेल. हो मग काय नाटक काय करायला लागते?
मग करत नाही का तू? एवढा मोठा भाजीपाला लावला, मळा चालवता, मग त्यापेक्षा अजून काय करायला लागते? माहित आहे सगळे, काही जा नाही लागत. कुठं जाऊन बसता? आज काही काम नाही. काम नाही तर बस ना घरी. पैसा येऊन राहिले तर मग सासायच्या पाय धुवायला बोलवतं का त्याला? काल बसवतो मा भाषेले घरी? काम आहे का तो तोल्यावानी? कामाचा माणूस त्याला म्हणते घरी राय. मग का आले तू माई येऊन घरी म्हणून? अरे नाही आत्या, तसं नाही माझं म्हणणं. म्हणजे आज मळ्यात काही काम नाही ना, असं म्हटलं मी त्यांना. हा मग काम नाही हे तू सांगतं का त्याला? त्याला कळे का त्याला काम आहे का नाही आहे ते बी तुला विचारून लागते का? माय बाई हे तर लयच झालं न्यारो. की म्हणजे आता बायकोला विचारूनच कामं करतात वाटते. बरं आहे माय बाई, हेच बाजूला आलं वाटते. सासूच्याच पावलावर पाऊल टाकून राहिली हो. तर सासूने मा भावाले असंच मुठीत ठेवलं आणि तू बी तेच करून राहिली. अहो आली गाडी. आया ते लेकर कसे हात दाखवतात किती वेळी. म्हणजे ताई आम्ही आलो. अरे पाहिजो मंजू. काय बाय हिडगेपणा. कुमार काय सुनवायरी म्हणून काही तो बैले काही माणूस की हाय की नाही आहे? गलेने पैते खाता. आता ते लोक घरातच येणार आहेत ना, इलाज जायला ते गाडी लोक. काही माणूस ठेवलीच नाही बाई घराची. दिसली माय तर लगे गेली लगे सामने. माय बाई एवढंही सुनील डोक्यावर घेऊन माय बाई. आल्या का बाई? गाडीचा आवाज आला मला. आल्या वाटते पाहुणे. हो आल्या. ते काय तुमचे सून पाना गली नदीनं पयत. माया माया त्याची बहीण आली वाटते. काही जराशी बहिणी सुनीला जरासं ते धाक ठेवा ना. सुनवायरी अशी रस्त्या नसते. गमाला बाय बाय. तुम्हीच घ्या सुनवायला डोक्यावर. जा तुम्ही, जा ना आरतीचं ताट घेऊन. इनी आल्या ना माय तुमच्या.